राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार गजानन राणे जळगाव दौऱ्यावर. मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य. मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे 28 रोजी जळगाव दौऱ्यावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर गजानन राणे यांचा पहिलाच अधिकृत जळगाव दौरा 28 मार्च रोजी होणार असून या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली जिल्हा बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. या दौऱ्यानिमित्त सकाळी 11 वाजता नेहरू चौक येथील पद्मालय विश्रामगृहात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे. बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत पक्ष बळकटीसाठी दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, गटाध्यक्ष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विद्यार्थी सेना, महिला सेना आणि नवनिर्वाचित सदस्यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर उपस्थितीमुळे बैठक उत्साहपूर्ण होण्याची शक्यता आहे. बैठकीदरम्यान तालुकानिहाय पक्षकार्याचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून संघटन मजबूती, पक्षविस्तार आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा होणार आहे. गजानन राणे हे त्यांच्या आक्रमक शैलीसह प्रभावी संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात मनसेची ताकद वाढेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून संघटन बळकटीसाठी सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. बैठकीच्या माध्यमातून पक्षाला नवचैतन्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या दौऱ्यामुळे मनसेच्या संघटनात्मक हालचालींना गती मिळणार असून कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर या बैठकीचा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.